से मेरी मुश्किलें बड़ी हैं। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं। ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम। आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम। तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कहो खुदा से। आदरणीय रमेश भिरोजा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पुन्हा एकदा आपण टाळ्या त्यांचं स्वागत करायचं। अभ्यास व्यक्तिमत्व जिल्हा परिषद योजना विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय बाळासाहेब भोगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे आपण टाळ्या पुन्हा शिक्षणाचे मुख्याध्यापक दरेकर सर, आजचे परीक्षक दारगुडे मॅडम, साबळे सर आणि उपस्थित पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, घरामध्ये अभ्यास आणि अभ्यासपूरक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्याचाच एक भाग बनवून या ठिकाणी अनेक वर्षापासून विद्यालयामध्ये मुलं 200-300 उपकरणं तयार करतात, 7-8 मुलं या ठिकाणी बनतात। एक चांगल्या दर्जाचं हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला एक मार्गदर्शन करून गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये विद्यालयाला पारितोषिक मिळालेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हे विज्ञान प्रदर्शन भरत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण विज्ञानाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतोय। रस्ते, आरोग्य, तंत्रज्ञान, उत्पादने या सगळ्यांमध्ये विज्ञानाने अति महत्त्वाची भर घातलेली आहे। आपण आता पाहतोय की आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह वेस्ट लर्निंग आहे। कृतीयुक्त सहभाग मुलांचा असणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आम्ही आता सरांचा जवळपास 300च्या जवळपास विद्यार्थ्यांनी उपकरण तयार केलेले आहे आणि हे उपकरण तयार करत असताना ते उपकरणाचं दर्शक विद्यार्थी प्रेझेंटेशन करत असताना त्यांचं संभाषण डेव्हलप होते आणि वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या संख्येवरती उपकरण तयार केल्यानंतर याचं निरीक्षण केल्यानंतर त्याचा कार्यकारी भाव काय आहे, त्याची रचना कशा प्रकारची आहे, हे सगळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला मिळतं। म्हणजे दुसरी गोष्ट आपण पाहतो की समाजामध्ये आजही काही अंधश्रद्धा आहेत, जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, तर याची सुद्धा जागृती विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, एक विज्ञानाविषयी एक प्रकारची आवड निर्माण व्हावी अशा हेतून दरवर्षी या ठिकाणी हे विद्यार्थी प्रदर्शन करत असतो। निश्चित त्याचा विद्यार्थ्याच्या पुढच्या आयुष्यासाठी त्याचा निश्चित फायदा होतो। आज या कार्यक्रमासाठी आदरणीय भिरोजे साहेब, भोगे साहेब या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित राहिले, पालक उपस्थित राहिले। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि प्रार्थना करतो। धन्यवाद। खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। के सोना है और भी निखरता, अग्नि में तप के सोना। प्रदर्शनासाठी उपस्थित असले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भोगे सर, त्याप्रमाणे रमेश भिरोजा सर, तिथे मनाने अतिशय श्रीमंत असलेले, त्याप्रमाणे दरेकर सर, देवरे सर, त्याचप्रमाणे या शाळेचे प्राचार्य आदरणीय देवरे सर, त्यांचा सर्व स्टाफ या प्रदर्शनासाठी सर्व विद्यार्थी, बाल वैज्ञानिक, त्याप्रमाणे त्यांनी अतिशय सुरेख आवाजात आमचं स्वागत केलं असे सर्व विद्यार्थी। खरं तर तुमची शाळा अतिशय कृतीयुक्त आहे, गीत गायन करतायत, हे खरं शिक्षण आहे, हे खरं कृतीयुक्त शिक्षण आहे आणि विज्ञान गणित प्रदर्शन हे कृतीयुक्त शिक्षण आहे। म्हणून विज्ञान प्रदर्शनाची खूप गरज आहे। हे अभ्यास पूरक उपक्रम आहे, अभ्यासाला पूरक असे उपक्रम आहेत
त्यामुळे याच्यात वेळ जातो असं म्हणणं चुकीचं आहे. हे अभ्यासाला पूरक आहे. पोहायला येत आहे छान. हे पोहणे ही एक कृती आहे. एकदा पोहायचं शिकलं म्हणजे आयुष्यात कधीच तो विसरू शकत नाही. त्याने आपल्याला जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे हे खरं जीवन शिक्षण आहे. ते कृतीयुक्त असतं, जीवनात उपयोगी पडतं. ते शिक्षण म्हणजे जीवन शिक्षण. पण विनोबा भावे असं म्हटलेले आहे की शिक्षण आणि जीवन यांची गाठभेटच होत नाही. खऱ्या अर्थाने विज्ञान प्रदर्शनातून ती गाठभेट होते. आणि त्यामुळं विज्ञान प्रदर्शन अतिशय महत्वाचं आहे. की या शाळेचे जे विद्यार्थी आहेत 275 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. ही अतिशय चांगली बाब आहे. खरं तर या मोठ्या काळामध्ये लपले रवींद्र शिवाजी विकसता प्रगतीतली या समाज या विद्यार्थ्यांमध्येच अब्दुल कलाम लपलेले आहेत. त्याचप्रमाणे न्यूटन लपलेले आहेत. जगदीशचंद्र बोस लपलेले आहेत. आणि अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम ही शाळा करते आहे. शिक्षक करतायत हे फार उल्लेखनीय बाब आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं असतं शिक्षक जर चांगला असेल ज्ञानदेव म्हणतात मला दुसऱ्याची कोणाची गरज नाही. आणि म्हणून म्हटलं जातं सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतराचा लेखा बोल करी. म्हणजे शेवटी ज्ञानदेव असं म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरुपुत्र. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांचं जर जीवन बदलायचं असेल तर शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. आर्य चाणक्य असं म्हणतात शिक्षक कोई साधारण प्राणी नहीं होता. राष्ट्र का प्रलय और राष्ट्र का उत्कर्ष उनके हाथों में होता है. इतकी महान शक्ती शिक्षकामध्ये आहे. आणि म्हणून अशा विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन आपला वाढला पाहिजे. हे खरा उद्देश आहे. तुम्हाला मग ते कितीतरी मोबाईलचे उदाहरण देता येतील. इंटरनेट असेल प्रगती केली परंतु आपल्याला त्याच्यातून चांगल्या गोष्टी घेता आल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये नवीन नॉलेज आपल्याला मिळत आहे. ते फळ आहे. आता तुम्ही जे विज्ञान प्रदर्शन बनवलेलं आहे हे प्रदर्शन हे प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं वही आणि पेन घेऊन त्याच्यामध्ये त्याचं निरीक्षण केलं पाहिजे.